श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकानं अट्टल चोरट्याकडून 2 मोटरसायकल मुद्देमाल हस्तगत केलाय. जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती मिळाली की शेळगो ब्रिज येथे 2 इसम मोटरसायकल विक्री करण्यास येणार आहेत. यामुळे शेळगी ब्रिज येथे सापळा रचून थांबलो असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे 2 इसम मोटरसायकलवरून शेळगी ब्रिज येथे रोडच्या कडेला थांबले. माननीय सीके ताकभाते साहेब व डीबी स्टाफला याचा संशय आल्यानं त्या दोघांना सापळा रचून शिताफीनं ताब्यात घेतलं. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. अधिक विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी हबीब सिरादुल्ला सिद्दीकी व्यवसाय मजुरी राहणार 119 कुर्बान हुसेन नगर गुरु नानक चौक सोलापूर, तौसिफ अल्लाउद्दीन सातखेड वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार कुमठा नाका सोलापूर असं सांगितलं. सदर मोटरसायकल बाबत विचारणा केली असता IVS ज्युपिटर ही मोटरसायकल नंबर MH13 DJ 9618 हे बलिदान चौक येथून चोरी केल्याचं सांगितलं. फॅशन प्लस कंपनीची मोटरसायकल नंबर MH13 AP 6720 हे 3 महिन्यांपूर्वी MIDC हद्दीतून चोरी केल्याचं सांगितलं. त्या अट्टल चोरट्याकडून 2 मोटरसायकल 40,000 रुपयाचे मुद्देमाल हस्तगत केला. दिनांक 25/1/2004 रोजी DBचे अधिकारी आहेत PSI ताकभाते आणि स्टाफ जो आहे आपण त्यांना गोपनीय सूत्राद्वारे माहिती मिळाली की 2 इसम आहेत शेळगी ब्रिज येथे मोटरसायकल विकण्यासाठी येणार आहेत अशी बातमी मिळालेली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने सापळा लावला असता तिथे आमचे अधिकारी व अंमलदार गेले. तिथे 2 संशयित इसम त्यांना मिळून आले. संशयित इसम मिळून आल्यानंतर त्यांचं झडती घेतली असता त्यांच्या चौकशी केली तर त्यांच्याकडे 2 मोटरसायकल मिळवून आलेले आहेत. त्या मोटरसायकलीबाबत खात्री केली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे जोडभावी पोलीस ठाणेकडे व MIDC पोलीस ठाणेकडे एक गुन्हा दाखल असून त्या ज्या गाड्या चोरी गेलेल्या आहेत त्या गाड्यासंदर्भात गुन्हे दाखल झालेले होते. त्यानुसार त्या आरोपींना त्या दिवशी त्या सदरच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. त्यांच्याकडून त्या गाड्या रिकवर करून गुन्हे जमा करण्यात आलेले आहेत. आरोपी सराईत आहेत, आरोपी जवळचे आहेत. आरोपी अजून तपास चालू आहे त्यांच्याकडे. आता सध्या MIDC पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभाव पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे माननीय सीके ताकभाते, शीतल शिवशरण, खाजप्पा आरेनवरू, श्रीकांत पवार, स्वप्नील कसगावडे, अभिजित पवार काटे यांनी पार पाडले. हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे. या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील. आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41.